मी खूप फास्ट घेणार आहे, सगळं लक्ष इथं द्यायचं आहे कारण वेळ थोडाच आहे. खंबीर हो, हिम्मत धर. यहोशुआ याचा पहिला अध्याय 6 ते 9 वचन. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे, तो ती त्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळशील. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. अनुवादाचा 31वा अध्याय 6वं वचन. अनुवादाचा 31वा अध्याय 6वं वचन. खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. तो तुला सोडून जाणार नाही, तो तुला टाकणारही नाही. आता माझ्या प्रियांनो, खंबीर होण्यासाठी केव्हा सांगितलं जातं? केव्हा सांगितलं जातं खंबीर हो, हिम्मत धर? ज्या वेळेला खूप मोठं काहीतरी भयानक संकट येतं, ज्या वेळेला खूप वाईट परिस्थिती येते, ज्या वेळेला त्या परिस्थितीतून आपण निघणं फार कठीण असतं. आपण स्वतः सावरू शकत नाही, स्वतः स्थिर होऊ शकत नाही. ज्या वेळेला हतबल होतो, पूर्णपणे गळून जातो, ज्या वेळेला माहिती होतं आता काही करू शकत नाही, माझे हात टेकले, मी याच्यातून बाहेर येऊ शकत नाही, अशी परिस्थिती होते, त्यावेळेला खंबीर हो म्हटलं जातं. लोक आम्हाला भेटायला येतात, मित्र मैत्रिणी, आमचे जवळचे, इकडचे तिकडचे, शिवाय पास्टर्स येते, लोक येतात आमच्या वाईट परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेला हिंमत देण्याचा प्रयत्न करतात. आमचे आई वडील आम्हाला हिंमत देण्याचा प्रयत्न करतो, नवरा बायकोला हिंमत देण्याचा प्रयत्न करतो, बायको नवऱ्याला हिंमत देण्याचा प्रयत्न करते. केव्हा? ज्या वेळेला भयंकर संकटातून जातो. मग अशी संकट एखादी व्यक्ती दगावलेली असेल, कोणीतरी मरण पावलेलं असेल, त्यावेळेला हे शब्द वापरले जातात. घाबरू नको, हिंमत धर, आता नको काळजी करू, तुझा नवरा मरण पावला, तुझी बायको गेली, हिंमत धर, लेकरं आहेत तुझे, आई वडील गेले, नको काळजी करू, हिंमत धर, ऍक्सिडेंट झालाय, कोणत्या तरी वाईट परिस्थितीतून आलाय, हिंमत धर, नको काळजी करू, पोलीस केस झाली, चौकीमध्ये बोलवलंय किंवा कोर्टाचं मॅटर चाललेलं असेल, घाबरू नका, हिंमत धर. किंवा चोरी झालेली असेल, घरामध्ये लोक भेटायला आले असतील, पोलीस त्रास देत असेल, घाबरू नको, हिंमत धर. ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा शेजारच्यांची भांडणं झाली असेल, मारामारी झालेली असेल, लोक येतात भेटायला सांगतात, घाबरू नको, हिंमत धर, खंबीर हो, काही नाही होणार, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, देव आहे ना तुझ्या बरोबर. हिंमत देत राहता, हिंमत देत राहता. डिवोर्सचं प्रकरण झालेलं असेल, जाऊ दे बाई, आता झालं ते झालं तुझ्या जीवनात, जाऊ दे बाबा, गेली तुझी बायको सोडून, जाऊ दे, हिंमत धर, भडकत राहा, काळजी नको करू. प्रत्येकजण जाऊ दे, तुझं लेकरू गेलं, काय नको काळजी करू, हिंमत धर, घाबरू नको. म्हणजे या प्रसंगातून जात असताना कधी कोणता आजार येतात, कॅन्सर येतात, हार्ट अटॅक येतात, कोणत्या तरी गोष्टी दवाखान्यात ऍडमिट होतं, लास्ट स्टेजवर आयसीयू मध्ये आहे आपली व्यक्ती, किंवा ती स्वतः व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट आहे आणि कॅन्सर डिटेक्ट झालाय किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, लोक भेटायला जातात, घाबरू नका, हिंमत धरा, होईल सगळं बरं, तो जेव्हा राखवाय तो करेल बरं, हिंमत देतात. एकमेकांना खंबीर करण्याचा प्रयत्न करतात. सगळी प्रॉस्पेरिटी निघून गेलेली आहे, सगळं बँकरप्ट झालेलं आहे, सगळं गेलं आहे, सगळं काही गमावलेलं आहे, त्यावेळेला लोक भेटायला येतात, घाबरू नको, जॉब गेलाय, कामातून काढलाय, तर घाबरू नको, हिंमत धर, देव देईल त्या दुष्टाईला त्यांचं शासन, दुष्ट लोकांचा न्याय करेल, हिंमत धर, घाबरू नको. म्हणजेच आमचे जवळचे लोक, आमचे आजूबाजूचे ओळखणारे लोक प्रत्येक व्यक्तीला त्याच्या परिस्थितीमध्ये हिंमत देण्यासाठी येतात. अनेक संकट ज्यांच्या जीवनात येतात त्यांना या गोष्टीचा सतत अनुभव येतो, सतत हिंमत. ज्याला जीवन उद्ध्वस्त होत आहे, आशा उरत नाही, काहीच कुठं दिशा दिसतच नाही, माणूस खचून जातं, त्यावेळेला मनुष्याने केलेलं सांत्वन अपुरं पडतं. लोक सांत्वन देतात, खंबीर करतात, म्हणतात आणि निघून जातात. सगळं शांत, जसंच्या तसं. हार्ट अटॅक येऊन गेलेली व्यक्ती, कॅन्सर झालेली व्यक्ती, किडनी झालेली व्यक्ती, ऍक्सिडेंट मध्ये हातपाय गमावलेली व्यक्ती, मुलगा गमावलेली, मुलगी गमावलेली व्यक्ती, नवरा गमावलेली स्त्री, बायको गमावलेले, आई वडील गमावलेले, लेकरं गमावलेले, आई बाप, उद्ध्वस्त झालेली कुटुंब, उद्ध्वस्त झालेले शहर, हे सगळे शेवटी शांत एकटेच.
त्यांचं रुटीन ते चालू असतं. त्यांची ती कमतरता कोणी काढू शकत नाही. त्यांचं एकटंपण, ती निराशा, ते उद्ध्वस्त जीवन कोणी बदलू शकत नाही. त्याला ती येतात, सांत्वन करतात, खंबीरतेचे शब्द वापरतात, निघून जातात. ते जास्तीत जास्त 1 तास थांबतील, 3 तास थांबतील, 1 दिवस थांबतील, 2 दिवस थांबतील. माती सारली की तिसऱ्या दिवशी नातेवाईक पण निघून जातात. लक्षात घ्या, शेवटाला साथ देण्यासाठी, प्रत्येक क्षणाला तुम्हाला खंबीर करण्यासाठी फक्त आणि फक्त परमेश्वर असतो. आम्ही ज्यावेळेला पडतो, ग्रस्त होतो, बदनाम होतो, वाईट गोष्टी घडतात, कोणी ते काहीच बदलू शकत नाही, त्यावेळेला देवादिदेव परमेश्वर, जगाचा निर्माण करता, पृथ्वीची उलटा पालट करणारा आणि पुनर्स्थापना करणारा, दुर्जनांचा नाश करणारा, सूड घेणारा, आरोग्य देणारा, आमच्यासाठी आमच्या शत्रूंना त्याचं रक्तमांस खावायला लागणारा, तो आमचा देव सदैव आमच्यासाठी. आई आपल्या लेकराला, तान्या बाळाला विसरेल, पण मी तिला विसरणार नाही. आणि तो प्रत्येक क्षणाला म्हणतो, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको. ज्यावेळेला आमचे होपलेस जीवन आहे, होप नाही, आशा राहिलेली नाही, हेल्पलेस झालंय, कोणाची मदत नाही आहे, सगळीकडे बदनामी झाली आहे, आमचं म्हणावं असं कोणीच नाही राहिलेलं आहे. क्षणापुरतं लोक आहेत, बाहेर गेल्यानंतर निंदा करतात, बाहेर गेल्यानंतर त्यांना देवाचं भय नसतं, सांगितलेल्या विश्वासाने सांगितलेल्या गोष्टीचा तमाशा बनवून हसतात आणि न्याय करतात. हे आमच्या पाठीमागं चालतं, कोणीतरी येऊन परत त्याच्यात तेल मिरची टाकून चालतं आणि मग कळवळून जातात. कारण परमेश्वर कोण आहे रे मला, कोण कोण मला आधी, कोण माझ्यासाठी उभं राहील, ते कुठे जाऊ, काय करू, कसं करू परमेश्वरा, मी कुणाकडे पाहू. आणि त्याला देव म्हणतो, खंबीर हो, हिम्मत आहे, खंबीर हो, हिम्मत आहे. तू जाशील तिकडं तुझा देव आहे, जाशील तिकडं. तो कधीच सोडत नाही, तो कधीच टाकत नाही, कधीच नाही. आमची कोणतीही समस्या असू दे, कोणताही प्रश्न असू दे, माझ्या प्रियानं, तो आमच्या संगती आहे आणि तो आम्हाला हिम्मत देतो. लक्षात घ्या, योबावर संकट झालं, त्याचं होतं नव्हतं सगळं गेलं. लोकांनी आधी त्याचं सांत्वन केलं, मित्रांनी आधी त्याचं सांत्वन केलं आणि नंतर त्यांनी त्याला ब्लेम केलं. तू पाप केल्यास, तुझ्याकडे काहीतरी चूक आहे म्हणून देवाने तुला शासन दिलाय. माझ्या प्रियांनो, न्याय करण्याचा अधिकार कुणालाच नाही. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय, चर्च सुरू होण्याच्या आधी, तुम्हाला मेसेज सुरू होण्याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला कुणाचाही न्याय करण्याचा अधिकार नाही, कुणाबद्दल चर्चा करण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेला नाही, कुणाच्याही परिस्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार दिलेला नाही, नाहीच नाही. कारण त्याचं शाखा फार भयंकर आहे. कारण न्यायदेव फक्त येशू ख्रिस्त आहे. न्याय करण्याचा अधिकार फक्त येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. स्तोत्र 31:24 मध्ये म्हटलं, अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. देवाचा आत्मा जे सांत्वन करतो ते सांत्वन सत्य असतं, तसं सांत्वन कोणीच करू शकत नाही. आपण बघणार आहोत बायबलमध्ये कोणकोणत्या व्यक्तीचं सांत्वन केलं. आता आपण हे वचन बघितलेले आहे म्हणून यहोशवाला आधी घेऊया. यहोशवा मोशेच्या नंतर इस्रायल लोकांना वचनदत्त कनान देशात घेऊन जाणारा यहोशवा, याला परमेश्वराने सांगितलं, खंबीर हो, हिम्मत धर, खंबीर हो, हिम्मत धर. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, स्टिफ नेक नेचरचे लोक, ताठ मानेचे यहुदी लोक, कर्मठ यहुदी लोक, ज्यांनी येशू ख्रिस्ताला पुस्तकांभाळून केलं, हे यहुदी लोक अतिशय परखड आणि अतिशय त्रास देणारे, कुरकुर करणारे, निंदा करणारे,
त्रास देणारे, देवाला देखील त्रास देणारे, देवाला देखील त्यांचा वीट आणणारे हे लोक होते. अशा लोकांनी मोशेला प्रचंड त्रास दिलेला होता. अशा लोकांना त्यामुळं परमेश्वर तो मोशे त्या लोकांवर चिडला आणि देवाने त्याला सांगितले की कनान देशात प्रवेश करू शकणार नाही. यहोशुआने हे सगळं पाहिलेलं होतं आणि अशा लोकांना घेऊन कनान देशात जाण्यासाठी ज्याला आता मोशे थांबलाय, त्याला पुढे जायचं नाही देवाने सांगितलं, त्यावेळेला यहोशुआला घेऊन जायला लावलं. आणि त्यावेळेला देवाने तो घाबरलेला असणार, तो विकल झालेला असणार. त्याला माहिती होतं हे लोक किती डेंजर आहे, किती कुरकुरणार आहे, किती घमेंडी ताटमानेचे लोक. या लोकांना घेऊन कनान देशात जायचंय. तरुण यहोशुआ मोशे देवाशी तोंडे तोंड बोलत होता, तो देवाचा मित्र होता. आणि मी ह्या लोकांना घेऊन जाणं त्याला एवढं कठीण केलं तर मी कसा नेणार. त्यावेळेला देवाने त्याला सांगितलं खंबीर हो, हिम्मत कर. आणि परमेश्वराने यशस्वीपणे कनान देशात त्याच्याद्वारे लोकांना नेलं. आणि परमेश्वराने 40 वर्ष त्यानं लोकांना परमेश्वरामध्ये झालं. देवाने त्याच्याकडून कार्य करून घेतलं. दावीद स्वतःचा सासरा, त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम, पलिशी लोक सगळे त्याच्या विरोधात होते. प्रत्येक युद्धाला तो तोंड देत होता, प्रत्येक त्रासाला तो तोंड देत होता. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं परमेश्वराने त्याला हिंमत दिली आणि शेवटपर्यंत परमेश्वरामध्ये विश्वासू राहिला. पाऊल शाऊलाचा पाऊल झाला. हा शाऊल ख्रिस्ती लोकांचा खेळ करणारा, त्रास देणारा, छळ करणारा. आणि ह्याच पाऊलाला परमेश्वरानं निवडलं सेवेसाठी. आणि त्याला सांगितलं आता हा माझ्यासाठी काही छळ सहन करेल. आणि त्यानं प्रचंड छळ केला. ज्या वेळेला त्याला राजकारणी राजे लोकांच्या समोर उभं राहायचं होतं, रोम मध्ये जायचं होतं, उभं राहायचं होतं, परमेश्वराने त्याला खंबीर केलं, त्याला हिंमत दिली. आणि शेवटपर्यंत त्यानं आपली मिनिस्ट्री पूर्णत्वास परमेश्वराच्या सामर्थ्याने केली. दबोराच्या द्वारे, दबोरा ही प्रॉफिटेस होती, संदेष्टी होती. तिच्याद्वारे बराक राजाला चालवलं, इस्रायल लोकांना चालवलं. अरे जुन्या काळामध्ये स्त्री अत्यंत दुर्लक्षित केलेली, तिला सभास्थानात कुठे उभं राहण्याचा हक्क नसता, अधिकार नव्हता. आणि असं असताना ही स्त्री पूर्ण इस्रायल लोकांची जज म्हणून, न्यायाधीश म्हणून, शास्त्रे म्हणून ती उभं राहायची, झाडाखाली बसायची आणि इस्रायल लोकांचा न्याय करायची. परमेश्वराने तिला या वेळेला तिला खंबीर केलेलं होतं. शमूएल 2 संदेष्टांचा, 2 राजांचा त्यानं अभिषेक केला आणि इस्रायल लोकांना त्यानं चालवलं परमेश्वरामध्ये. लोकांनी मागितला शाऊल हा राजा, लोकांनी मागितलेला राजाचा. देव म्हटला हरकत नाही, त्यांनी तुझा अभ्यास नाही, माझा अभ्यास केलेला आहे, तू त्याला अभिषेक कर. आणि त्यानं हिंमत धरली आणि शाऊलाचा अभिषेक केला राजा म्हणून. त्यानं परमेश्वराच्या मनाजोगा, देवाला आवडलेला परंतु अशक्य दिसणारा छोटासा पोरटा, जो गुराखी होता आणि रानात मेंढरं चारत होता, त्या गुराख्याला दाविदाला अभिषेक करायला लावला इस्रायलचा राजा म्हणून. त्याला परमेश्वराने खंबीर केलं आणि त्याच्याकडून कार्य करून घेतलं. मोशे लक्षात घ्या, राजवाड्यात पाळला गेलेला, राजवाड्यात त्याचा सांभाळ केलेला, राजठाई ताटात राहिलेला. आणि तरी त्याच फारच्या विरोधात उठून आपल्या इस्रायल लोकांना घेऊन जाणारा जो म्हटला जड ओठाचा जड जिभेचा. परमेश्वराने काय बोलू त्यांच्या संगती. आणि भित्रा असणारा हा मोशे जो पळून गेला होता पारोपासून, त्या मोशेकडून सगळ्या इस्रायल लोकांना परमेश्वराने चालवलं. 80व्या वर्षापर्यंत परमेश्वराने त्याच्याकडून कार्य करून घेतलं. इर्मया, बाबेल आणि जे शत्रू राजे होते, इस्रायल देखील त्याचे शत्रू राजे झालेले होते. कारण इर्मया देवाचं वचन खंबीरपणे सांगत होता. त्याला कितीतरी वेळा कैद करण्यात आलं, मारण्यात आलं आणि परमेश्वराने त्याला खंबीर केलं आणि मिनिस्ट्री पूर्ण करून घेतली. दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनको यांना परमेश्वरानं खंबीर केलं. सिंहाच्या गर्तेत त्यांचा सांभाळ केला, अग्नीमध्ये त्यांचा सांभाळ केला, त्यांना खंबीर केलं. योना माशाच्या पोटातून पश्चाताप केल्यानंतर देवाने त्याला बाहेर काढलं, त्याच्याकडून मिनिस्ट्री पूर्ण करून घेतली. नेहम्या, एज्रा
त्यांना पॅगन लोकांनी, जे विश्वासू लोक नव्हते त्या लोकांनी, राजे लोकांनी त्यांना खंबीर केलं. त्या लोकांकडून त्यांनी परमेश्वराचं कार्य पूर्ण केलं, कारण परमेश्वराने त्यांना खंबीर केलं. अनेक लोक, एस्तेर अनाथ होती, तिला परमेश्वराने खंबीर केलं, तिला राणी बनवलं आणि तिच्याद्वारे इस्रायल लोकांचं संरक्षण केलं. परमेश्वर, जे 12 शिष्य होते ते अशिक्षित होते आणि त्यांनी पूर्ण जग हादरवून सोडला. सगळ्या जगामध्ये आज जे गॉस्पल पसरलेलं आहे ते 12 शिष्यां त्यांच्या कार्यामुळे पसरले गेले. अशिक्षित होते, त्यांच्याकडून अद्भुतपूर्ण कार्य परमेश्वरानं करून घेतलं. ते रक्तसाक्षी झाले, पण देवानं त्यांच्याकडून सगळ्यांना पेटवलं आणि त्याचं गॉस्पल सगळ्या जगामध्ये स्प्रेड करून घेतलं. देव तो देव आहे, तो खंबीर करतो. तो जे खंबीर करतो तसं खंबीर कोणीच करू शकत नाही. कसं करतो तो खंबीर आम्हाला? तसं खंबीर करणं कसं असतं? तो असा करतो का खंबीर? तो असं करतो का खंबीर? तो असं करतो का खंबीर? कसा करतो? कशा दे मी घाबरणार का? गर्वानं भाषण करायला लावतं, घमंडीनं बोलायला लावतं. गाडवीच्या शिंगरावरून येणारा देवादिदेव परमेश्वर, जगाचा निर्माण करता, तो आम्हाला हंबल करून खंबीर करतो. कारण तो हंबल आहे, कारण तो नम्र आहे आणि तो जसा आहे तसे तुम्ही व्हा असा तो म्हणतो. त्याचं खंबीर करणं जगा वेगळं आहे. त्याचं खंबीर करणं जगा वेगळं आहे. जग सांत्वन करायला येतं त्याला काय शेजारच्यानी मारलं, काय घाबरता? आम्ही आहोत ना तुमच्या संगती. आहोत, त्यांनी 1 दिली तर 2 द्या, आम्ही आहोत. लगेच येतो, गँगच घेऊन येतो. आमचे ओळखीचे, ते ओळखीचे, बंदूक, सुरे चाकू घेऊन येऊ. तुम्ही काय घाबरता? आम्ही आहोत की. घाबरायचं नाही. त्याने अरे म्हटलं की तुम्ही काय म्हणायचं? आठवतं? ऐकलंय? जगाचं खंबीर करणं असं आहे, देवाचं खंबीर करणं तसं आहे. देव खंबीर करतो, क्षमा करायला लावतो, तो नम्र व्हायला लावतो, तो आशीर्वाद द्यायला लावतो, तो शत्रूसाठी प्रार्थना करायला लावतो आणि तो खंबीर करतो. त्याचं खंबीर करायला लावणं धीर धरायला लावतो. धीर धरा, धीर धरा, धीर धरा. आजच मी एका महान सेविकेबद्दल बोलत होते. परमेश्वराने असह्य स्थितीत होती आणि परमेश्वराने तिला सांगितलं 5 वर्ष धीर धर. फार कठीण आहे, पण तो खंबीर करतो. तो खंबीर करतो, तो खंबीर करतो. त्याचं खंबीर करणं इतकं प्रचंड असतं. एक दिलेला अभिवचन तो त्या खंबीर करण्यामध्ये पूर्ण करतो. एक अभिवचन जे बोलला ते तो पूर्णत्वास नेतो आणि ते उत्तम तेच करतो, उत्तम तेच करतो. तो धीर धरायला लावतो. धीराने शील, शिलाने आशा. धीराने शिलाने आशा निर्माण होते आणि आशा कधीच लाजवत नाही, ती विश्वास निर्माण करते आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. चायना बांबू जो म्हटला जातो, चायना बांबूचं उदाहरण खूप छान आहे. चायना बांबू ज्या वेळेला रोवला जातो त्यावेळेला 5 वर्ष तर तो बाहेरच येत नाही, कोंब देखील बाहेर दिसत नाही. रोवला जातो तो आतच असतो, पण ज्या वेळेला तो वाढतो तो इतका प्रचंड वाढतो, प्रचंड वाढतो, तुलनेच्या पलीकडं. 3 आठवड्यामध्ये प्रचंड तो मोठा होतो. देव आमच्यासाठी कार्य करतो. तो आम्हाला धीर धरायला लावतो, तो आम्हाला शांत व्हायला लावतो. बी स्टिल अँड नो आय एम गॉड. शांत व्हा आणि जाणा की मीच परमेश्वर आहे. तो आमची दुर्बलता आम्हाला दाखवून देतो. तो आम्ही काहीच कसं करू शकत नाही हे तो आम्हाला दाखवून देतो. आम्ही किती दुबळे, आम्ही काहीच करू शकत नाही, परिस्थिती बदलू शकत नाही, व्यक्ती बदलू शकत नाही, मनुष्य बदलू शकत नाही, कुणालाही बदलू शकत नाही, स्वतःलाही बदलू शकत नाही हे तो दाखवून देतो. परिस्थिती बदलू शकत नाही हे सगळं दाखवून देतो. परमेश्वराशिवाय काहीच होऊ शकत नाही हे तो आम्हाला परिस्थितीने दाखवून देतो. आणि ते मस्त म्हणतो खंबीर हो, हिम्मत धर. यशायाचा 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. 2 तिमोथेयाचा 1 अध्याय 7 वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा
आत्मा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला. भित्रेपणाचा आत्मा नाही. आमच्यावर समस्या आल्या, आमच्या संकट आल्यावर आम्ही घाबरतो, त्याने भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, तर त्याने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिला. तो खंबीर करतो, सामर्थ्य देतो, तो सामर्थ्याचा आत्मा आम्हाला देतो, भीती देत नाही. आणि तो संयम, धीर धरायला लागतो. संयम, शांत हो, धीर धर, शांत हो. शांत म्हणजे लिटरली शांत. शांत होत असताना आम्ही नुसतं परमेश्वराचं स्तवन करतो आणि त्याच्यावर डिपेंड होतो, त्याच्यावर विसंबून राहतो. जसं लेकराला शांत केल्यानंतर आईच्या छातीवर ते लेरून शांतच होतं, तसा परमेश्वराला आवड. म्हणून म्हटलंय बालकासारखे व्हा. तुम्ही बालकाच्या सारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश नाही. बालकासारखं का व्हा म्हणतो? कारण बालक आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असतं. आई जेवण देईल, आई झोपेल, आई छान तेच करेल. संकट आलं, रडायला आले, पोटात दुखायला लागलं, काय झालं की तो आईला हात मारतो आणि तिच्याकडेवर चढतं, खट्ट मिठी मारतो. तिनं पाठीवर थोपटलं की तिथं झोपणार टाकतो. ती कुठं टाकल, काय करेल, काही घेणं नसतं. विसंबून राहतो, शांत झोप जातो. उठलं की त्याला माहितीये, आवाज दिला की आई आपल्याला जेवण देते. पूर्णपणे आईवर डिपेंड होतो. तसं बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मी माझ्या देवावर पूर्ण अवलंबून राहील, असा तो खंबीर आम्हाला करतो, असा खंबीर करतो. दुसरी गोष्ट पुढची, तो आम्हाला खरी परिस्थिती दाखवून देतो. माझ्या प्रियांनो, आमच्या वाईट परिस्थितीमध्ये, आमच्या बदनामीमध्ये, आमच्या पडत्या अवस्थेमध्ये, आमच्या आजारामध्ये, आमच्याकडे पैसे नसताना, कर्जाच्या परिस्थितीमध्ये, जॉब गेलेला असताना, कफल्लक स्थिती असताना, वाईट गोष्टी घडत असताना, आमच्या संगती आमचे लोक कसे वागतात हे तो आम्हाला दाखवून देतो. ज्यांना मदत करतो, ज्यांना सावरतो, ज्यांना उठवतो, ज्यांना बळकट करतो, तेच लोक आमच्या वाईट परिस्थितीमध्ये आमच्यावर उलटतात. त्यांचे खरे मुखवटे परमेश्वर आम्हाला दाखवून देतो. ज्यांच्यावर आम्ही विसंबून राहतो, ज्यांच्यावर आमचा भरोसा असतो, जे आमची ताकद असतात, जे आम्हाला मदत करतील, कारण आम्ही त्यांना मदत केली, आम्ही त्यांना उठवलं, आम्ही त्यांना घडवलं, आम्ही त्यांच्यासाठी धावलो, आम्ही त्यांच्यासाठी अश्रू गाळले, तेच लोक तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या विरोधात उठतात, तेच तुमची बदनामी करतात. हे देव तुम्हाला सत्य दाखवून देतो. सत्य तो समोर आणतो. फिलिपिकरास पत्र याचा 1 अध्याय 28 वचन. आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते देवापासून आहे. या परिस्थिती तुमच्या संगती, तुमच्या वाईट परिस्थितीत तुमच्या संगती जे वाईट वागतात तिथे तुम्हाला देव शिकवतो, मुखवटे काढतो, तो तुम्हाला दाखवतो. मनुष्यावर, अधिपतीवर, कुणावर भरोसा ठेवू नको, भरोसा परमेश्वरावर ठेव, हे दाखवतो. आणि त्या तुमच्या वाईट परिस्थितीत तुमच्या संगती उलटलेल्या लोकांचा झाडा अत्यंत भयान रीतीने देव घेतो. अत्यंत भयान पद्धतीने जे तुमची बदनामी करतात, जे तुमच्या विरोधात उठतात, जे तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतात, जे तुमचे बदला घेतात, त्या लोकांचा बदला परमेश्वर देतो, असं त्याचं अभिवचन आहे. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितले फिलिपी 1:28 मध्ये, आणि तुम्हाला विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते देवापासून आहे. देवापासून आहे. 1 कोरिन्थीकरास पत्राचा 16 अध्याय आणि 13 वचन. सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा. स्त्रियांना आणि पुरुषांना सगळ्यांना परमेश्वर सांग, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा, सावध राहा, विश्वासात स्थिर राहा, सावध राहा. अशा परिस्थितीत सावध राहा, मुखावर ताबा ठेवा. राग करू नका, चिडू नका. लोकांचे मुखवटे समोर येतात त्यावेळेला त्यांच्यावर आग ओकू नका, शांत राहा, त्यांचा राग करू नका. गेलेला आहे अनुभव हेच सगळ्यात मोठी शाळा आहे. अनुभव जे शिकवते ते कोणी शिकवू शकत नाही. देव तुम्हाला अनुभव देतो, एक्सपिरियन्स देतो तुमच्या समस्यांमध्ये. तुम्ही पुढच्या वेळेला कसं वागाल आणि लोकांना तुम्ही कसे शिकवाल. एज्रा
याचा 7वा अध्याय 28व्या वचनात म्हणतो, राजा, त्याचे मंत्री व राज्याचे सर्व पराक्रमी सरदार यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले. लक्षात घ्या, हे सगळे पॅगन लोक होते जे या यावेला परमेश्वराला ओळखत नव्हते, दुसऱ्या देवांना बसणारे होते. त्या सगळ्या लोकांनी त्यांना मंदिर बांधण्यासाठी मदत केली. माझा देव परमेश्वर याचा मजवरवर हस्त होता, त्यामुळे हिंमत धरून मजवरवर जाण्यासाठी इस्रायलातील प्रमुख पुरुष मी एकवट केले. सगळ्या त्या लोकांना एकवट करण्याचं सामर्थ्य आणि तो हक्क त्या राजे लोकांनी, पारसच्या देशाच्या लोकांनी त्यांना दिला, पारस राजाने त्यांना दिला. लक्षात घ्या, परमेश्वर हिंमत देतो. आमचे लोक आमच्या विरोधात कार्य करतात आणि देव आमच्यासाठी आमचे विरोधी, आमचे शत्रू बदलवून टाकतो आणि आमच्यासाठी त्यांना उभं करतो. लक्षात घ्या, सत्य गोष्टी परमेश्वर बाहेर आणतो. इफिस्करास पत्राच्या 6वा अध्याय 10व्या वचनात सांगितलं, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभूमध्ये बलवान व्हा आणि त्याच्या सामर्थ्याने बलवान होत जा. पहिले इतिहास याचा 28वा अध्याय 20 वचन, मग दावीद आपला पुत्र शलमोन यास म्हणाला, हिम्मत बांध. शलमोनाला तो म्हटला वयस्कर झाल्यानंतर, ज्यावेळेला दाविदाला परमेश्वराने सांगितलं की तुझे हात रक्ताळलेले आहे, तू युद्ध केलेलं आहेस, पण मी तुझ्या हातून मंदिर बांधून घेणार नाही. तर शलमोनाला, तुझा मुलगा शलमोन याला मंदिर बांधाव्यास लागेल. त्यावेळेला दावीद त्याला म्हटला, शलमोनाला, मग म्हणाला आपल्या पुत्र शलमोन यास म्हणाला, हिम्मत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर, भिवू नको, खचू नको, कारण परमेश्वर देव, माझा देव तुझ्या बरोबर आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचं काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतर देणार नाही. जे कार्य परमेश्वराने तुमच्या जीवनात चालू केलेलं आहे, ते कार्य, त्याच्या सेवेचं कार्य पूर्ण केल्याशिवाय परमेश्वर शांत राहणार नाही. तो त्याचं सुरू केलेलं कार्य पूर्ण करतोच करतो. देवानं तुम्हाला निवडलेला आहे. सैतान किती जरी खवळलेला असला, तुम्हाला पाडून टाकण्याचा प्रयत्न करत असला, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असला, मी सगळं सोडून जाईल म्हणण्याचा प्रयत्न करत असला, तरी देखील देव त्याचं कार्य तुमच्याकडून पूर्ण करून घेणारच घेणार. तुमचा प्रत्येक रक्ताचा थेंब, तुमचा श्वास परमेश्वर त्याच्या कार्यासाठी वापरून घेणारच घेणार. तो कधीच बदलत नाही. मनुष्य बदले, तो बदलत नाही. सैतान दोष देणारा आहे, परमेश्वर कधीच दोष देत नाही. तो उद्धार करणारा परमेश्वर आहे. तो रिस्टॉरेशन करणारा परमेश्वर आहे. तो न्यू बिगिनिंग देणारा, नवी सुरुवात करणारा परमेश्वर आहे. तो उद्धार करणारा देव आहे. का करतो हे, कशी देतो हिंमत? तो परमेश्वर कोण आहे हे त्याच्या आमच्या जीवनामध्ये तो प्रगट करून दाखवतो. तो आमच्यावर हे प्रॉब्लेम येऊ देतो, त्याच्यात तो आम्हाला हिंमत धरायला लावतो. आणि ते हिंमत धरायला लावतो का? कारण तो दाखवतो आम्हाला मी कोण आहे. आजारात तो दाखवतो, मला बसलेल्या पटक्याने मिळणार आरोग्य मी तुला देत आहे, माझ्या रक्ताच्या द्वारे माझ्या नावात तुला आरोग्य मिळत आहे, हे तो दाखवून देतो. तो जेव्हा राफाय आरोग्य देणारा देव आहे, दाखवून देतो. तो आमच्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि आमचे सर्व रोग बरे करते, हे तो दाखवून देण्यासाठी आजार येऊ देतो. तो कधीच आणत नाही. परमेश्वर आजार आणत नाही, परमेश्वर संकट आणत नाही. सैतानाने आणलेले, आमच्या चुकांमुळे आलेले संकट, त्याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला बरोबर विजय देतो. तो आमचा जेव्हा राफा कसा आहे, आरोग्य कसा देतो, तो आमचा पुरवठा मंत्री कसा आहे, तो आमचा कसा पुरवठा करतो, तो सगळं वैभव, पैसा, सगळ्या गोष्टी तो आम्हाला उत्तमातल्या उत्तम कशा मिळवून देतो. कारण पैसा, सोनं, रूप हे त्याच्यापासून आहे आणि ते सगळं कसं तो मिळवून देतो. आणि तो आम्हाला उच्च स्थानावर कसा प्रस्थापित करतो, तो आमची सगळी कशी गरज पूर्ण करतो. आम्ही मागण्याच्या आधी आमच्या सर्व गरजा त्याला माहित आहेत आणि तो जे उत्तमातलं उत्तम तेच आम्हाला देतो, हे तो दाखवून देतो. तो आमचा जेव्हा जायरा आहे, तो आमचा एल शदाय आहे. तो शांती देणारा आहे. भांडण, तांड्या, घरातले वसवस, घरातले डिवोर्स प्रकरण, घरातल्या कोणत्या गोष्टी सगळ्या तो हातात घेतो आणि त्याच्या योजनेनुसार प्रत्येक गोष्ट करून तो जेव्हा शालोम, त्याची शांती प्रस्थापित करतो. तो जेव्हा निसी आहे, तो जेव्हा सबाओत आहे, तो सैन्यांचा देव आहे. तो जेव्हा निसी आमचा विजयाचा बॅनर आहे. तो आमच्या शत्रूवर आम्हाला विजय देतोच देतो. तो आमचं युद्ध लढतो. तो जेव्हा रोही आहे, तो आमचा मेंढपाळ आहे. तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला पूर्णामध्ये नेतो, शांत पाण्याजवळ नेतो. तो आमचा जीव ताजा आम्हाला करतो. त्याच्या नावास तो आम्हाला तो नीतिमार्गाने चालवतो. तो आम्हाला कधीच सोडत नाही आणि कधीच टाकत नाही. तो यहोवा
सद्गुण्य आहे, राईचियसनेस आहे, आमची धार्मिकता परमेश्वर आहे आणि त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिलेली आहे. यशाया 62 पहिला अध्याय, त्या आमची तुझी धार्मिकता उदयप्रभेप्रमाणे पाकेपर्यंत मला चैन पडणार नाही. लक्षात घ्या, हे प्रत्येक व्यक्तीबद्दल तो सांगतो. दोषी ठरवू नका. तुम्हा स्वतःला दोषी ठरवण्याचा अधिकार परमेश्वराने तुम्हाला दिलेला नाही, कारण तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो. त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये आहे, त्याची पवित्रता तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला स्वतःला तुम्ही दोषी ठरवू शकतच नाही. समर्पित व्हा, पूर्ण त्याच्या हातामध्ये स्वतःला देऊन टाका, कारण तो तुम्हाला त्याच्या धार्मिकतेने खंबीर करतो. त्याची धार्मिकता देऊन तो तुम्हाला खंबीर करतो. तो आय एम हू आय एम, येर आशेर ये, मी तो आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर, तुमच्या प्रत्येक परिस्थितीत मी तो आहे. मी तुमचा टीचर आहे, मी तुमचा मध्यस्थी आहे, मी तुमचा संरक्षण करता आहे, मी तुमचा आश्रयाचा दुर्ग आहे, मी तुमची ढाल आहे, मी तुमचा कवच आहे. हे तो आमच्या संकटात सिद्ध करून देतो, आमच्या समस्यामध्ये सिद्ध करून देतो. आणि दुसरं म्हणजे तो जे वचन देतो आमच्या संकटात, ते प्रत्येक वचन पूर्ण करतोच करतो. माझ्या प्रियांनो, माझ्या प्रत्येक संकटात परमेश्वराने जी जी अभिवचनं मला दिली, ती अभिवचनं त्यानं पूर्ण केली होती. ती अभिवर्ण इथपर्यंत परिस्थिती कधी, केव्हा आणि कसं, पण देव करतोच करतो. फक्त त्याला म्हणू नका कधी करशील रे, केव्हा करशील रे, कसं करशील रे. शांत तू करणार आहेस. बी स्टिल अँड नो आय एम गॉड. शांत होणे परमेश्वर होय, परमेश्वरा तोच परमेश्वर आहे. आणि सदैव मी ज्या वेळेला त्याचा धन्यवाद देतो, त्यावेळेला तो मनुष्य बदलवतो, परिस्थिती बदलवतो, समय बदलवतो आणि दिलेलं प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करतो. त्याचं गौरव तो आमच्या परिस्थितीत करून घेतो, आमच्या सर्व संकटात तो त्याचं गौरव करून घेतो. दानिएलचा 10वा अध्याय 19वा वचन, तो म्हणाला, परम पवित्र परमप्रिय मानवा, भिवू नको, तुला शांती असो, हिम्मत धर, नेट धर. तो मजबरबर आहे बोलला, तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी तू आता बोलावे, कारण तू माझ्या जीवात हिम्मत आणली आहे. तो हिम्मत देतो. आम्ही कोणत्याही परिस्थितीतून जाऊ दे, परमेश्वर आम्हाला हिम्मत देतो, सांत्वन देतो, ताकद देतो, सामर्थ्य देतो. तो आमचं तारुण्य नवं गरुडासारखं करतो. दुसरे शमूएल 10वा अध्याय 12वा वचन, हिम्मत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरासाठी लढाईची शिकस्त करू, पण मग परमेश्वर मर्जीस येईल ते करेल. माझ्या प्रियांनो, त्याच्या लोकांसाठी मध्यस्थीच्या खोऱ्यात उभं राहण्यासाठी, त्याच्या लोकांना परमेश्वराच्या मार्गात चालवण्यासाठी, सत्याच्या मार्गाने चालवण्यासाठी तो आम्हाला हिम्मत देतो, तो आम्हाला सामर्थ्य देतो. हिम्मत देणं म्हणजे नेमकं काय? धीर धरायला लावणं. बघा, सारांश लक्षात ठेवा. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, त्याचा सारांश काय? हिम्मत धरणं म्हणजे काय? हिम्मत धरणं म्हणजे धीर धरणं, वाट पाहणं. दुसरं म्हणजे परमेश्वराच्या कार्यावर विश्वास ठेवणं, परमेश्वराच्या व्यक्तिमत्वावर. तो कोण आहे? जेव्हा राफा, जेव्हा शालम, जेव्हा सॅडिकोनी, या त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या कार्यावर विश्वास ठेवणं, विश्वासामध्ये वाढ करणं, स्पिरिच्युअली ग्रो होणं, वाढत जाणं, विश्वास आत्म्यामध्ये वाढत जाणं, वचनामध्ये, त्याच्या वचनात, त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या भयात वाढत जाणं म्हणजे हिम्मत धरणं. आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या बळाने अधिक पेटून उठणं आणि सर्व परिस्थिती सदैव उपकार स्तुती करणं, धन्यवाद करणं आणि सतत मागणी करणं, सतत प्रार्थना करणं. निरंतर प्रार्थना करा, निरंतर सतत प्रार्थना करणं म्हणजे हिम्मत धरणं. सतत प्रार्थना करणं म्हणजे हिम्मत धरणं. सतत प्रत्येक परिस्थितीबद्दल धन्यवाद देणं म्हणजे हिम्मत देणं. सतत प्रत्येक परिस्थितीबद्दल मागण्या केल्यानंतर आभार मानणं, थँक्स म्हणणं, की दिलाच आहे मी आभार मानते, म्हणजे हिम्मत धरणं होय. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय 7वं वचन, पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे फळ तुम्हाला मिळेल. हे जे तुम्ही कराल, हिम्मत धराल, विश्वास ठेवाल, धीर धराल, कन्फेस कराल, कंटिन्युअसली त्याच्या वचन वाचून त्या वचनाची कबुली द्याल, विश्वासाने बोलाल, ते तुमच्या जीवनात घडेल. कायम सांगते मी तुम्हाला, बोलाल, जे विश्वासाने बोलाल तेच घडणार. म्हणून तुम्ही काय बोलता सावध राहा.
सावध राहा. प्रत्येक वेळेला मी सांगत आलेले आहे, तुमचं मुख देवाच्या हातात द्या. स्तोत्र 56:3-4. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकीन. देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेल. लक्षात घ्या, देवाच्या साह्याने म्हणजे पवित्र आत्म्याच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. त्याचे वचन सतत बोलत राहील म्हणजे मी हिंमत धरते. देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार, मी हे कन्फेस करेन. आणि हे ज्या वेळेला मी बोलेल त्यावेळेला तसं घडणार आहे. स्तोत्रसंहितेचा 27वा अध्याय 4 वचन. परमेश्वराची प्रतीक्षा कर, हिम्मत धर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतीक्षा कर, धीर धर, थांब 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 आणि धन्यवाद कर, प्रार्थना कर, स्तवन कर, आभार मान आणि लोकांना आशीर्वादित कर. त्याला म्हणतात खंबीर होणं. प्रतीक्षा जो करतो तो परमेश्वरावर विश्वास ठेवल्याचं प्रमाण देतो. विश्वासाशिवाय, विश्वासाच्या कृतीशिवाय परमेश्वराला आनंदी कोणीच करू शकत नाही. हग्गाईमध्ये सगळ्या इस्रायल लोकांना हग्गाई संदेष्टाच्या द्वारे ज्या वेळेला ते बंदिवासात होते त्यावेळेला सांगितलंय 2 अध्याय 4 आणि 5. हे जरुबाबेला हिम्मतदार असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजक यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मतदार. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रईसवासांना हिम्मत धरा व कामास लागा. मेंढरा आणायची आहे. हे चर्च माझ्या स्वर्गीय पित्याचं आहे, तुम्ही कबुली दिलेली आहे, तुम्हा बरोबर आहे. तो सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. माझ्या प्रियांनो, त्याचा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. त्यानं तुमच्यासाठी अग्रीमेंट केलेली आहे. स्वर्गाचं वारीस तुम्हाला केलेलं आहे, वारसा हक्क तुम्हाला दिलेला आहे. तो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विजय देतो. तो तुमचा सपालवक्ष आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणून तुमच्या संख्येत तुमचा हात कदापि सोडणार नाही. तो तुम्हाला सर्व परिस्थितीत हिंमत धरायला लावतो आणि त्याने दिलेलं प्रत्येक वचन तो तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करतोच. फक्त आम्हाला धीर धरायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे, त्याची वाट पाहायची आहे, स्तवन करायचं आहे, सतत निरंतर प्रार्थना करायचा आहे आणि प्रत्येक परिस्थितीबद्दल आभार मानायचे. आपले डोळे बंद करूया, आपले हात वरती स्वर्गाकडे करूया आणि आज देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला आहे. हालेलुया. ओ जब मैं गिरा उठाया मुझे, आमेन. खोया जब का ढूंढा यीशु ने, जब मैं गिरा उठाया मुझे, खोया जब का ढूंढा यीशु ने, जीवन से बढ़कर हमें, आमेन. जीवन प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. जीवन से बढ़कर हमें येशू ख्रिस्त जीवन आहे. करुणा से भरकर अपनी बनाया मुझे, तेरा प्यार है, तेरा प्यार है, तेरा प्यार है कितना महान, जब मैं गिरा उठाया मुझे, खोया जब का ढूंढा यीशु ने, माँ से बढ़कर ममता दी है, आई आपल्या लेकराला विसरे पण मी विसरणार नाही. आशों से भरकर हमें आनंद दिया है तूने, तुझसा कौन है, तुझसा कौन है, आमेन.
तुझा कोण है सर्वशक्तिमान, जब मैं गिरा उठाया आमेन। जब ना बुलाए तू है यीशु, तू है मेरा रखवाला, यीशु तू है यीशु तू है मेरा, यीशु तू है। ओ मैं जब तू ना मिले आसमां से, आमेन। तो तू भी दिए लहरों से गिरू, तो तू साथ है अग्नि ज्वाला चले, फिर भी मैं दूसरी आमेन। तेरा प्यार है, तेरा प्यार आमेन। तेरा आमेन। कितना आमेन। जब मैं गिरा उठाया हालेलुया, हालेलुया, आमेन, आमेन। Hallelujah. Oh, ya Rabba, oh Lara, yatanama, oh yanalla, ulagriyandanama. Amen, amen. Amen, amen. Hallelujah. Hallelujah. Oriti namasharamala. Urababa sharama. Hallelujah. Hallelujah. Amen, amen, amen. तो प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. त्याच्यात दिलेलं एक गुण एक वचन तो पूर्ण करतो. तो विश्वासू देव आहे, तो कधीच बदलत नाही. तो तुमची प्रत्येक हात हा पाहितो. तो कृपेचा देव आहे. होली रहा. आमेन, 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 आमेन. पवित्र परमेश्वर
परमेश्वर आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद 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 देतो, आभार मानतो बाबा. आमची प्रार्थना तू ऐकलेली आहे, प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद आभार मानतो परमेश्वरा. तू परिस्थितीत बदलत आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करत आहे, सुटका देत आहे, हिंमत देत आहे, सामर्थ्य देत आहे. सगळ्या परिस्थितीतून, ऍक्सिडेंट मधून, दुःखातून, एकटेपणातून तू येशूच्या नावात बाहेर पडत आहे, बाहेर पडत आहे येशूच्या नावात आणि विजय देत आहे, विजय देत आहे, शत्रूवर विजय देत आहे, शत्रूची दान करत आहे. हालेलुया हालेलुया. Hallelujah, hallelujah, hallelujah. परमेश्वर आम्ही तुझी स्तुती 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 करतो, तुझा धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू ऐकली आहे, आम्हाला उत्तर दिलंस, तुला आभार मानतो. येशूच्या नावात मागतो. आमेन आमेन.